Hey, welcome back. This is Utrashar Somne. Earlier, in the previous lecture, we have seen the gametogenesis. Gametogenesis म्हणजे काय पाहिलं बाळांनो? Gametogenesis कशाला म्हणायचं? Formation of male or female gamete. Formation of male or female gamete simply is called gametogenesis. मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहिले. In this lecture, we will see cell division during gametogenesis. Gametogenesis होत असताना सेल डिव्हिजन कशी होत असते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, गॅमेट्स जे तयार होतात, these gametes are always haploid. हे गॅमेट्स नेहमी हॅप्लॉइड असतात. these haploid gametes get fused आणि हे haploid gametes फ्यूज होतात आणि एक डिप्लॉइड झायगोट तयार करत असतात. लक्षात येते की नाही? कळतं? मग हे जे haploid gametes आहेत, these haploid gametes are formed from haploid or diploid cell. हे हॅप्लॉइड सेल पासून तयार होतील किंवा डिप्लॉइड सेल पासून तयार होतील. कळतं की नाही? जर हे हॅप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड तयार होणार असेल, म्हणजे त्याच प्रकारच्या सेल पासून त्याच प्रकारचे सेल तयार होणार असेल, तर नक्की कोणती सेल डिव्हिजन असली पाहिजे? मायटोसिस. आणि जर हे डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड गॅमेट तयार होणार असेल, तर मग कोणती डिव्हिजन? मियोसिस. मग हे लक्षात आलं पाहिजे, हॅप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड गॅमेट कोणामध्ये तयार होतो? फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ इथं आपण एक्झाम्पल्स पाहूयात. इन केस ऑफ मोनेरन्स, इन केस ऑफ algae, fungi and bryophytes. Monerans, algae, fungi and some bryophytes. In these organisms, haploid cell gives rise to haploid gamete. लक्षात येतं अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर बघा आणखीन एक महत्त्वाची टर्म आहे इथं, मिओसाइट. लक्षात ठेवायची, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची टर्म आहे मिओसाइट. मिओ मीन्स मियोसिस, कायटोस, कायटोस मीन्स सेल. द सेल इन व्हिच मियोसिस ऑकर्स. कशासाठी? टू फॉर्म अ झायगोट. झायगोट तयार करण्यासाठी ज्या सेल मध्ये मियोसिस होतं त्या सेलला म्हणायचं मिओसाइट. लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट वी विल सी द गॅमेट ट्रान्सफर. वन्स द गॅमेट्स आर फॉर्मड, एकदा का गॅमेट्स तयार झाले की आपण तिची क्रोनॉलॉजी पाहिली होती. त्या क्रोनॉलॉजी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्यांदा गॅमेट्स तयार होणार, मग ते गॅमेट एकमेकांकडे ट्रान्सफर होणार. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट एकत्र येणार. कोण कोण? मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येणार, म्हणजे गॅमेट ट्रान्सफर होणार आणि त्यांचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होणार. आम्हाला ते पाहायचंय, गॅमेट ट्रान्सफर कसं होतं. लेट्स सी गॅमेट ट्रान्सफर. ओके, आता बघा बाळांनो, हे गॅमेट ट्रान्सफर कसं होत असतं. मोस्टली दिस मेल गॅमेट इज मोटाईल. मोटाईल म्हणजे तो हालचाल करू शकतो. अँड द फिमेल गॅमेट इज नॉन मोटाईल. फिमेल गॅमेट हा नॉन मोटाईल असतो, म्हणजे मेलला फिमेल कडे गॅमेट कडे जावं लागतं. अरे कळतं की नाही? मेल गॅमेट इज मोटाईल अँड द फिमेल गॅमेट इज नॉन मोटाईल. आणि मग काय होतं, हे गॅमेट ट्रान्सफर कसं होतं? इन केस ऑफ, आता हे लक्षात ठेवायचं, इन केस ऑफ अल्गी, अल्गी मीन्स थॅलोफाइट्स, देन ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स. यांच्यामध्ये काय होत असतं बाळांनो? इन केस ऑफ thallophytes, bryophytes and pteridophytes, this gamete transfer occurs through, कशाच्या माध्यमातून गॅमेट ट्रान्सफर होतं? थ्रू वॉटर मीडियम. पाण्याला माध्यम म्हणून वापरलं जातं आणि त्याच्यातून गॅमेट ट्रान्सफर होतं. इन केस ऑफ flowering plants means angiosperms and gymnosperms. In case of flowering plants, this gamete transfer takes place through pollen grains. These pollen grains acts as carriers for the transfer of gamete.
पोलन ग्रेन्सच्या माध्यमातून गॅमेट ट्रान्सफर होत असतं. पोलन ग्रेन्स कशात तयार होत असतात? तो अँड्रोशियमच्या अँथरमध्ये, कळतं का? आणि त्याच्यामध्ये मेल गॅमेट प्रेझेंट असतो. तो मेल गॅमेट पोलन ग्रेन ट्रान्सफर करत असतो. लक्षात येतं का नाही? ते लक्षात ठेवायचं. ते एक्झाम्पल्स आणि हे गॅमेट ट्रान्सफर दोघांच्या मध्ये कशाच्या माध्यमातून होतंय ते लक्षात ठेवायचं. लक्षात येतं, कळतं? बरं, हे आपण प्लांट्सच्या बाबतीत पाहिलं. इन केस ऑफ युनिसेक्सुअल एनिमल्स, आता बायसेक्सुअल मध्ये काय अडचण नाहीये, तिथंच आहे. बट इन केस ऑफ युनिसेक्सुअल एनिमल मध्ये गॅमेट ट्रान्सफर कसं होतं बरं? काय होतं? कॅप्युलेटरी ऑर्गन्स आर डेव्हलप्ड. Gamete transfer occurs to the copulatory organs. These copulatory organs means for intercourse between the male and female. Let's see the example of human being. In case of human being, human male have a copulatory organ penis. And this penis is used to transfer the male gamete, that is the sperm, into the vagina of female. लक्षात येतं की नाही? This is about unisexual animals. आता हे गॅमेट ट्रान्सफर झाले. इन द नेक्स्ट स्टेप वी विल सी द फर्टिलायझेशन. मग हे आपण पाहूयात फर्टिलायझेशन कसं होतं बाळांनो. ओके, लेट्स सी फर्टिलायझेशन. एकदा का गॅमेट ट्रान्सफर झाले तर मग त्या ट्रान्सफर झालेले गॅमेट्स फर्टिलाइज कसे होतात? फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन कशाला म्हणायचं? अगदी साधी डेफिनेशन लक्षात ठेवायची. हे दोन शब्द फार महत्त्वाचे. काय? कंप्लीट. एनसीईआरटी मध्ये जशाच तसे शब्द सांगतोय. कंप्लीट अँड परमनंट. कंप्लीट अँड परमनंट युनियन of male and female gametes, is called fertilization. मग जर थोडीशी डेफिनेशन एक्सटेंड केली तर ती डेफिनेशन अशी होते फर्टिलायझेशनची, द कंप्लीट म्हणजे पूर्णपणे and the permanent म्हणजे कायमस्वरूपी युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट फ्रॉम सेम पॅरेंट. बायसेक्सुअल एनिमल्स मध्ये और फ्रॉम डिफरंट पॅरेंट्स. पण कशासाठी? टू फॉर्म झायगोट तयार करण्यासाठी इज कॉल्ड फर्टिलायझेशन. त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. लक्षात ठेवायचं, फर्टिलायझेशन ऑकर्स टू फॉर्म द झायगोट. एंड दिस फर्टिलायझेशन इज अगेन ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचं फर्टिलायझेशन असतं बाळांनो. पहिला टाइप पाहूया आपण, दॅट इज द एक्सटर्नल फर्टिलायझेशन. External fertilization, and the second one is the internal fertilization. External fertilization कशाला म्हणायचं? When the fertilization takes place in external medium. जेव्हा fertilization external medium मध्ये होतं. fertilization takes place in एक्सटर्नल मीडियम म्हणजे सच ॲज वॉटर. म्हणजे पाण्यात जेव्हा फर्टिलायझेशन होईल, तेव्हा त्याला म्हणायचं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. म्हणजे एका ॲनिमलचा मेल गॅमेट दुसऱ्या ॲनिमलचा फिमेल गॅमेट, आणि ह्या दोन गॅमेटचं युनियन कुठं होतंय? वॉटर मध्ये. दोघांच्या बॉडीमध्ये होतंय का? नाही. मग अशा फर्टिलायझेशनला म्हणायचं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. इंटरनल फर्टिलायझेशन कशाला म्हणायचं? व्हेन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस inside the female body of an animal. Inside the female body. जेव्हा फर्टिलायझेशन फिमेल बॉडी मध्ये होत असतं तेव्हा त्या फर्टिलायझेशनला म्हणायचं इंटरनल फर्टिलायझेशन. मग एक्सटर्नल फर्टिलायझेशन जर फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये होतंय तर त्याचे एक्झाम्पल्स काय? aquatic organisms like algae, fishes. Okay, and internal fertilization occurs inside the female body. Example काय आहे? तर terrestrial organisms. Terrestrial means जमिनीवरती राहणारे organisms. For example, reptiles, then birds, then human beings, mammals. अशा पद्धतीने लक्षात येते की नाही?
कळतं. दिस इज अबाउट द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन बाळांनो आपण नेक्स्ट स्टेप मध्ये पाहिलं होतं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कशासाठी होत असतं? टू फॉर्म झायगोट. कळतं का? आपण 3 इव्हेंट्स मेनली पाहतोय. काय? प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, आता पहिलं फर्टिलायझेशन, आणि फर्टिलायझेशन नंतर एक मेजर इव्हेंट आहे तो म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. लेट्स सी पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. Post fertilization events. These post fertilization events we can understand under the 2 main headings, that is the formation of zygote, and from the zygote embryo is formed. Then we will learn first heading, that is the zygote. पहले हम देखेंगे है जायगोट कैसे तैयार होता है. आता बाळांनो बघा जायगोट कसा तयार होतो? आफ्टर द फर्टिलायझेशन. बरोबर आहे की नाही? द एंड प्रोडक्ट ऑफ द प्रोडक्ट ऑफ फर्टिलायझेशन इज द जायगोट. कसला? डिप्लॉइड जायगोट. लक्षात येते की नाही? हा जायगोट कसा असतो? डिप्लॉइड असतो. कशापासून तयार झालेला असतो? बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. फार सोपं आहे. फर्टिलायझेशन मध्ये गॅमेट ट्रान्सफर झाले आणि गॅमेट ट्रान्सफर होऊन फ्यूज झाले, तयार झाला झायगोट, जो कसा आहे? डिप्लॉइड आहे. कशापासून तयार झालाय? तर हॅप्लॉइड गॅमेट्स पासून तयार झालाय. आणि हा जो झायगोट आहे, त्या झायगोट नंतर मध्ये काय, झायगोट मध्ये नंतर काय काय चेंजेस होतात याच्यावरून लाईफ सायकल तयार होतात. हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. हे आपण एका 11वीच्या चॅप्टर नंबर 3 मध्ये पाहिले बाळांनो. लक्षात येते? एनसीईआरटी चॅप्टर नंबर 3. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा रिवाइज करायचं, ते पाहायचं की झायगोट मध्ये होणाऱ्या बदलावरून हे झायगोटचे वेगवेगळे प्रकार आहेत, लाईफ सायकलचे वेगवेगळे प्रकार पडतात. लक्षात येतं? नेक्स्ट झायगोट पासून काय होतं? झायगोट पासून नेक्स्ट हेडिंग मध्ये आपण पाहणार एम्ब्रियोजेनेसिस. झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं. बाळांनो 2 गोष्टी घडत असतात. This zygote undergoes repetitive mitotic division. सेल डिव्हिजन होते आणि सेल डिव्हिजन झाल्यामुळे नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात. पण नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज झाल्या तर नंतर सेल डिफरन्शिएशन होतं, आणि जेव्हा सेल डिफरन्शिएशन होतं तेव्हा तयार झालेल्या सेलचं वेगवेगळ्या ऑर्गन मध्ये रूपांतर होतं, आणि अशा पद्धतीने एखादा नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतो. लक्षात येतं का? एम्ब्रियोजेनेसिस कशाला म्हणायचं? फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. Hey, synthesis of embryo from diploid zygote is called embryogenesis. एम्ब्रियो तयार होणं कशापासून? झायगोट पासून. त्याला म्हणायचं एम्ब्रियोजेनेसिस. फार सिंपल आहे, अवघड काहीच नाही. वन्स दिस एम्ब्रियो इज फॉर्मड. आता हे जे एम्ब्रियो तयार होण्याची प्रोसेस आहे बाळांनो, नीट लक्ष द्या. In case of some animals, this embryo is formed, and this embryo is covered by some calcareous cell, and then it lays then that organism lays the eggs. बरोबर आहे का नाही? ते अंडी देतात वगैरे वगैरे. मग हे प्रकार कसे पडतात बरं, आपण ते पाहू. एम्ब्रियोजेनेसिस प्रोसेस मध्ये काय तयार झाले? फॉर्म्स एम्ब्रियो. एम्ब्रियो तयार झालाय. बरोबर आहे का नाही? ओके. आपल्याला काय करायचं? एनिमलचे टाइप्स पाहिजे. एनिमल्स मध्ये काय काय होत असतं बघा. एनिमल्स मध्ये 3 प्रकारचे इव्हेंट्स घडू शकतात. एम्ब्रियोजेनेसिस कशा प्रकारचे चेंजेस होतात आणि एका एनिमलला जन्म दिला जातो हे आपल्याला डिटेल मध्ये पाहायचंय की वेगवेगळ्या एनिमल्स मध्ये हे कसं होतं आणि त्याच्यावरून त्या एनिमलचं नाव काय पडलंय. ओव्हिपॅरस एनिमल्स, विव्हिपॅरस एनिमल्स आणि ओव्हिपॅरस एनिमल्स. ओव्हिपॅरस एनिमल्स कसे असतात बरं? These oviparous animals lays eggs. हे असे एनिमल्स असतात जे अंडी देतात. कळतं का? मग काय होत असतं बरं? झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो, पण तो जो तयार झालेला एक मांसाचा गोळा आहे, एम्ब्रियो आहे, त्याच्याभोवती एक कवच तयार होतं. त्याला म्हणायचं कॅल्कॅरियस शेल. काय म्हणायचं? कॅल्कॅरियस शेल. आणि हे तयार झालेलं कवच याच्यासह ते बाहेर बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. मग हे जेव्हा सेफ एन्व्हायरमेंट मध्ये बॉडीच्या बाहेर टाकलं जातं तेव्हा ते हॅच आउट होतं. आफ्टर द मॅच्युरिटी ते फुटतं आणि त्याच्यातून एका बाळाचा जन्म होतो. एंगवन बाहेर येतं, पिल्ली
ही बाहेर येतात. कळतं की नाही? सर हे कोणामध्ये होतं? दिस ऑकर्स फॉर एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल पाहूया. रेप्टाइल्स आहे, बर्ड्स आहे. ओके, मग विविपॅरस एनिमल कशाला म्हणायचं? दोज एनिमल्स in which their female body gives rise to young one, gives birth to young one. त्या फिमेल बॉडी मधून एखादं बाळच जन्माला येतं, त्याला म्हणायचं विविपॅरस. कळतं की नाही? कळतं. एम्ब्रियो स्वतःला डेव्हलप करतो, ऑर्गॅनोजेनेसिस होतं, वेगवेगळे ते नवीन बाळाला ऑर्गन्स तयार होतात आणि मग आफ्टर द मॅच्युरिटी बाळच जन्माला येतं. काय? गिव्स बर्थ टू यंग वन. डायरेक्ट बाळ जन्माला येतं. सर हे कोणामध्ये होतं? दिस ऑकर्स इन केस ऑफ मॅमल्स. लक्षात येते की नाही? सर मग ओव्हिविपॅरस काय असतं? असेही काही एनिमल्स आहेत. फॉर एक्झाम्पल शार्क आहे, शार्क मासा, किंवा रॅटल स्नेक आहे, जो काय करतो बघा, जो काय करतो? सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या एनिमल्स मध्ये एम्ब्रियो पासून एगच तयार होतं. जे एगच्या भोवती कॅल्कॅरियन शेल तयार होती, ज्या एगचा आणि त्या एनिमलचा काहीही संबंध राहत नाही. दोघांच्या मध्ये न्यूट्रिशनसाठी प्लासेंटा अब्सेंट असतो, तरीही ते बॉडीमध्ये सुरुवातीच्या काळात रिटेन केलं जातं. आणि जेव्हा एका सर्टन स्टेज नंतर, एका मॅच्युरिटी नंतर त्या एग वन पासून एक बाळ तयार होतं, त्या एग पासून एग वन तयार होतं आणि ते एग वन शरीराच्या बाहेर येतं. लक्षात येतं की नाही? म्हणजे ओव्हिविपॅरस हे एनिमल्स कसे असतात? असे एनिमल्स जे रिटेन्स एग्स, जे एग्स रिटेन करतात बॉडीमध्ये. ते एक्झाम्पल आहे, तिकडे लक्षात बाजूला घ्यायचं. ते रिटेन्स एग्स इन दी बॉडी. बरोबर आहे? बॉडीमध्ये एग्स रिटेन करतात, बट गिव्स बर्थ, जन्म मात्र कोणाला देतात? गिव्स बर्थ टू यंग वन्स. जन्म देत असताना मात्र ते बाळांना जन्म देतात. अशा प्रकारचे एनिमल्स त्यांना म्हणायचं ओव्हिविपॅरस. कम ऑन, तीन प्रकारचे एनिमल्स असतात म्हणून ओव्हिविपॅरस. बरोबर आहे? विविपॅरस, ओव्हिविपॅरस. अगदी सोपं आहे आणि सहज आहे. इन केस ऑफ प्लांट्स, प्लांट्स मध्ये काय होत असतं बरं? हे एनिमलच्या बाबतीत आहे. झायगोट कुठे तयार होत असतो? हे आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये डिटेल मध्ये पाहायचंय. झायगोट कशात तयार होतो, त्याच्यापासून एम्ब्रियो कसा तयार होतो, एम्ब्रियो पासून सीड कसं तयार होतं, किंवा फ्रूट कसं तयार होतं. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये आपण डिटेल शिकणार आहोत. रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम्स मध्ये हे शेवटी एनसीईआरटीच्या बुक मध्ये थोडं ब्रीफ दिलंय प्लांटच्या बाबतीत काय होतंय. पण उगाचच डोक्याचं काहीतरी भजन करून घेण्याच्या ऐवजी आपण ते सेक्सुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत. कळतं? याच्यानंतर आपण नवीन चॅप्टर चालू करतोय, सेक्सुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. स्टे ट्यून्ड, स्टे अपडेटेड. थँक्यू.